नमस्कार विद्यार्थी मंडळी, नवीन व्हिडिओसह पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे काही प्रश्न कव्हर करणार आहोत। यामध्ये आपण जीके आणि महत्त्वाच्या ट्रेंडिंग करंट अफेअरचा समावेश केलेला आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। ठीक आहे, जे काही प्रश्न असतील आणि उत्तराशी संबंधित जे काही इतर फॅक्ट असतील ते देखील आपण थोडेफार कव्हर करून घेणार आहोत, जे परीक्षेमध्ये विचारले जातात। ठीक आहे, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओच्या शेवटी मित्रांनो या सर्व प्रश्नांची आपण रिव्हिजन ठेवलेली आहे। ठीक आहे, तर रिव्हिजनपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे, जेणेकरून या व्हिडिओमधील किती प्रश्न तुम्हाला समजलेले आहेत ते तुम्हाला कळून जाईल। चला व्हिडिओला सुरुवात करूया। या ठिकाणी प्रश्न पहिला आहे बघा, ईशान्य ही दिशा खालीलपैकी कोणत्या दोन दिशांदरम्यान आहे? तर या ठिकाणी मित्रांनो काही विद्यार्थ्यांना किंवा सगळ्याच विद्यार्थ्यांना हा प्रश्न नवीन वाटत असेल। ठीक आहे, तर हा प्रश्न बघा विचारलेला आहे 2023च्या भरतीमध्ये। ओके, ईशान्य ही दिशा खालीलपैकी कोणत्या दोन दिशांदरम्यान आहे? तर याचं योग्य उत्तर काय असणार आहे मित्रांनो? चला कमेंट करायची आहे। जर उत्तर येत असेल तर कमेंट करत चला। ठीक आहे, जेणेकरून तुम्हाला ती उत्तरं अशी पाठवतील की आयुष्यात तुम्ही कधीच विसरणार नाही। कारण मित्रांनो एखादी गोष्ट तुम्ही पाहता पाहता लिहिली तर ती तुम्ही कधीच विसरत नाही। ठीक आहे, याचं योग्य उत्तर असणार आहे बघा पर्याय क्रमांक ए, उत्तर व पूर्व। उत्तर व पूर्व या दोन दिशांदरम्यान आहे ईशान्य ही दिशा। ठीक आहे मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला या चार आणि त्या उपचार दिशा माहीत असणं आवश्यक आहे। ठीक आहे, तर या ठिकाणी बघा या ठिकाणी या साईडला पूर्व ही दिशा असते, या साईडला पश्चिम ही दिशा असते, या साईडला उत्तर ही दिशा असते आणि या साईडला दक्षिण ही दिशा असते। तर मित्रांनो या साईडला बघा ईशान्य दिशा या साईडला असते, त्यानंतर या साईडला आग्नेय दिशा असते, या साईडला वायव्य दिशा असते आणि या साईडला नैऋत्य दिशा असते। ठीक आहे, तर या दिशा आपल्याला पाठ असणं आवश्यक आहे। ठीक आहे, उत्तर आणि पूर्वच्या मध्ये ईशान्य ही दिशा आहे। आपलं उत्तर काय? उत्तर व पूर्व। ठीक आहे, नेहमी मित्रांनो आपण पेपर लिहिताना किंवा काहीही लिहिताना जर बसलोय तर आपला उजवा हात ही पूर्व दिशा असणार आहे। ठीक आहे, उजवा हात ही पूर्व दिशा आणि डावा हात ही पश्चिम दिशा असणार आहे। ठीक आहे, कधी पण ठीक आहे आपण काही लिहिताना बसलोय, समजा वही किंवा पुस्तक पेपर जे काही लिहिताना आपण बसलोय तर उजवा हात हा नेहमी पूर्व हात असणार आहे। ठीक आहे, ही एक ट्रिक आपल्याला लक्षात ठेवायची आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, रोमन लिपीमध्ये 100 हा अंक खालीलपैकी कसा लिहिला जातो? पोलीस भरती करणाऱ्यांना माहीत असेल मित्रांनो, रोमन लिपीवर बऱ्याच वेळेला प्रश्न विचारण्यात आलेले आहेत। ठीक आहे, त्या दृष्टीने हे आपल्याला सर्व अंक महत्त्वाचे माहीत असणं आवश्यक आहे। तर बघा आता हा प्रश्न आपण कव्हर केल्यावर याच्यावर तुमचा मार्क चुकणार नाही। ठीक आहे, तर बघा रोमन लिपीमध्ये 100 हा अंक कसा लिहिला जातो? तर सी, पर्याय क्रमांक सी, सी म्हणजेच 100। ठीक आहे, या ठिकाणी सी म्हणजेच 100 रोमन लिपीमध्ये। ठीक आहे, आता महत्त्वाचे इतर आकडे देखील आपण कव्हर करून घेऊया, जेणेकरून यापुढे जर असा प्रश्न विचारला तर तुमचा मार्क जाणार नाही। ठीक आहे, आता सी म्हणजे 100। ठीक आहे, जर विचारला आपल्याला 50 हा अंक कसा लिहिला जातो? 50, तर बघा 50 हा एल असा लिहिला जातो। ठीक आहे, एल म्हणजे किती? 50, एल म्हणजे 50 रोमन लिपीमध्ये। जर विचारला आपल्याला 500 हा अंक कसा लिहिला जातो? 500। ठीक आहे, तर बघा डी म्हणजे 500। ठीक आहे, 500 हा जो आकडा आहे तो डी असा लिहिला जातो रोमन लिपीमध्ये। आणि जर विचारला आपल्याला 1000 हा आकडा कसा लिहिला जातो? तर बघा एम हा जो आहे तो 1000 आहे। ठीक आहे, या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे एम म्हणजे 1000, डी म्हणजे 500, सी म्हणजे 100 आणि एल म्हणजे 50 रोमन लिपीचे हे प्रश्न। ठीक आहे, या चार प्रश्नांव्यतिरिक्त या मोठ्या आकड्यांवर प्रश्न विचारला जात नाही। ठीक आहे, हे चार प्रश्न आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत। आपलं मूळ उत्तर काय आहे? रोमन लिपीमध्ये 100 हा आकडा सी असा लिहितात। त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, अलीकडेच पंतप्रधान मोदींना मिळालेला द ग्रँड क्रॉस ऑफ द लिजन ऑफ ऑनर हा कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे? तर मित्रांनो हा पुरस्कार या ठिकाणी 2023ला मिळालेला होता। ठीक आहे, मोदींना, तरी पण आपण कव्हर करून घेत आहोत। तर बघा फ्रान्स या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे हा द ग्रँड क्रॉस ऑफ द लिजन ऑफ ऑनर। ठीक आहे, फ्रान्स या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे। त्यानंतरचा प्रश्न बघा, मानवी शरीरामध्ये एकूण किती मैल लांबीच्या रक्तवाहिन्या असतात? किती लांबीच्या असतात मित्रांनो? माहीत आहे का तुम्हाला? तर कमेंट करायचं, उत्तर पटापट माहीत असेल तर बघा या ठिकाणी
पर्याय क्रमांक डी 60,273 एवढ्या लांबीच्या मैलमध्ये. समजा मित्रांनो, बऱ्याच जणांना माहीत असेल मानवी शरीरामध्ये बघा 97 किलोमीटर, सुमारे 97 किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या असतात. पण काही विद्यार्थी प्रश्न नीट वाचत नाहीत आणि या ठिकाणी किती मैल असं विचारलं आहे, पण काही विद्यार्थी उत्तर देऊन टाकतात 97,000 आणि सिली मिस्टेकमुळे एक मार्क निघून जातो. ठीक आहे, तर बघा किती मैलमध्ये या ठिकाणी विचारलेलं आहे, तर 60,273 मैल लांबीच्या रक्तवाहिन्या असतात. जर या ठिकाणी विचारलं किलोमीटरमध्ये, तर बघा 97,000 किलोमीटर रक्तवाहिन्या असतात मानवी शरीरामध्ये. ठीक आहे, लांबीच्या. ओके, तर मित्रांनो या ठिकाणी एक गोष्ट आणखी लक्षात ठेवायची आपल्याला, 1 मैल म्हणजे किती किलोमीटर, तर बघा 1.6 किलोमीटर. ठीक आहे, 1 मैल म्हणजे 1.6 किलोमीटर होय. हा जरी सेपरेटली प्रश्न विचारला तर तुम्हाला आला पाहिजे. त्यानंतर प्रश्न बघा, मुघल सम्राट औरंगजेबाने पुणे शहराला काय नाव दिले होते? काय नाव दिले होते मित्रांनो, तर मुहियाबाद. पर्याय क्रमांक सी, मुहियाबाद हे जे नाव आहे ते औरंगजेबाने पुणे शहराला दिले होते. ठीक आहे, औरंगजेबाला आलमगीर असं म्हटलं जातं. ठीक आहे, हा देखील प्रश्न आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर प्रश्न आहे का, मुलीचा जन्म झाल्यास तिच्या नावे 5,000 रुपयाची FD ठेवण्याचा निर्णय कोणत्या ग्रामपंचायतीने घेतलेला आहे? तर मित्रांनो हा निर्णय घेतलेला आहे राणी उंचेगाव या ग्रामपंचायतीने. ठीक आहे, मुलीचा जन्म झाल्यास तिच्या नावे 5,000 रुपयाची FD ठेवण्याचा निर्णय हा राणी उंचेगाव ग्रामपंचायतीने घेतलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर प्रश्न आहे का, भारताने जगाचे किती टक्के क्षेत्र व्यापलेले आहे? सर्वांना माहीत पाहिजे हा या प्रश्नाचं उत्तर. किती व्यापलेलं आहे बघा भारताने जगाचं, तर 2.42. ठीक आहे, 2.4 जरी असलं कुठे ऑप्शनला तर योग्य उत्तर द्यायचं आहे. 2.42% क्षेत्र भारताने जगाचे व्यापलेले आहे. ठीक आहे, आता असाच प्रश्न जर विचारला, महाराष्ट्राने भारताचे किती टक्के क्षेत्र व्यापलेले आहे, तर 9.36% क्षेत्र महाराष्ट्रानं भारताचं व्यापलेलं आहे. ठीक आहे, भारताने किती व्यापले जगाचं, 2.42, आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात 7वा क्रमांक लागतो, पहिला रशियाचा लागतो. ठीक आहे, हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, महाराष्ट्राच्या पर्यटनाचे घोषवाक्य काय आहे? काय आहे मित्रांनो महाराष्ट्र पर्यटनाचं घोषवाक्य? अमर्याद महाराष्ट्र. ठीक आहे, पर्याय क्रमांक बी, अमर्याद महाराष्ट्र हे महाराष्ट्र पर्यटनाचं घोषवाक्य आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे का, इन्सुलिन हे खालीलपैकी काय आहे? तर मित्रांनो इन्सुलिन हे संप्रेरक आहे. ठीक आहे, संप्रेरक आहे. पर्याय क्रमांक सी, संप्रेरक योग्य उत्तर असणार. याला इंग्लिशमध्ये हार्मोन असं म्हटलं जातं. ठीक आहे, हार्मोन. जर ऑप्शनला हार्मोन इंग्लिश पर्याय असतील तर हार्मोन हे लक्षात ठेवायचं आहे. रक्तातील साखरेचे किंवा ग्लुकोजचे प्रमाण नियंत्रित करण्याचं काम हे इन्सुलिन करत असतं. ठीक आहे, त्यानंतर प्रश्न आहे, प्लेइंग इट माय वे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? प्लेइंग इट माय वे. ठीक आहे, तर हे मित्रांनो सचिन तेंडुलकर यांचं पुस्तक आहे. ठीक आहे, सचिन तेंडुलकर या पुस्तकाचे लेखक आहेत. प्लेइंग इट माय वे. पोलीस भरतीला बऱ्याच वेळेला हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ठीक आहे, त्यामुळे हा प्रश्न तुम्हाला पाठ असणं आवश्यक आहे. ठीक आहे, प्लेइंग इट माय वे. या ठिकाणी बघा शेन वॉर्नचं पण एक प्रसिद्ध पुस्तक पोलीस भरतीत विचारलेलं आहे जोड्या लावामध्ये, तर ते कोणतं आहे? नो स्पिन. ठीक आहे, नो स्पिन असं नाव आहे त्या पुस्तकाचं, नो स्पिन. शेन वॉर्न हा बघा ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज होता, त्याचं हे पुस्तक आहे नो स्पिन नावाचं. ठीक आहे, त्यानंतर सौरव गांगुलीचं एक आहे बघा, तर ते कोणतं आहे? अ सेंचुरी इज नॉट इनफ. ठीक आहे, अ सेंचुरी इज नॉट इनफ म्हणजे 1 शतक पुरेसे नाही, सौरव गांगुलीचं पुस्तक आहे. ठीक आहे, आपलं मूळ उत्तर आहे प्लेइंग इट माय वे. या पुस्तकाचे लेखक आहेत सचिन तेंडुलकर. पुढील प्रश्न बघा, जगातील सर्वात मोठे नदी बेट कोणते? जगातील सर्वात मोठे नदी बेट आहे बघा माजुली. ठीक आहे, पर्याय क्रमांक बी, माजुली हे भारतातील बेट आहे जे जगातील सर्वात मोठे नदी बेट आहे. तर कोणत्या नदीवर आहे बघा? ब्रह्मपुत्रा. ठीक आहे, ब्रह्मपुत्रा नदीवर आहे. कुठल्या राज्यामध्ये? आसाम राज्यामध्ये ब्रह्मपुत्रा नदीवर माजुली बेटाला आसाम सरकारने एक स्वतंत्र जिल्हा घोषित केलेला आहे. ठीक आहे, आसामची राजधानी दिसपूर. आसामचे मुख्यमंत्री आहेत हिमंता बिस्वा शर्मा. ठीक आहे, आसामचे राज्यपाल कमेंट करायचे आहेत.
पुढील प्रश्न आहे का, खालीलपैकी आशियातील सर्वात मोठे पक्षी अभयारण्य कोणते? आशियातील सर्वात मोठे पक्षी अभयारण्य मित्रांनो आपल्या भारतामध्ये आहे, राजस्थानमध्ये भरतपूर अभयारण्य. ठीक आहे, राजस्थानमधील भरतपूर हे पक्षी अभयारण्य आशियातील सर्वात मोठे पक्षी अभयारण्य आहे. ठीक आहे, आशियातील. तर मित्रांनो हे आहे राजस्थानमध्ये. ठीक आहे, राजस्थानमध्ये आहे. तर या ठिकाणी कर्नाळ आपल्या महाराष्ट्रात आहे, रायगड जिल्ह्यामध्ये कर्नाळ आहे महाराष्ट्रामधील पहिले पक्षी अभयारण्य आहे. ठीक आहे, प्रश्न विचारलेला आहे महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कोणते, तर कर्नाळा उत्तर द्यायचं आहे. हे आहे महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यामध्ये. ठीक आहे, सुलतानपूर कुठे आहे, तर हरियाणा. ठीक आहे, गुरुग्राम जिल्ह्यामध्ये हरियाणा या ठिकाणी आहे. घटप्रभा हे कर्नाटकमध्ये आहे, बेळगाव जिल्ह्यामध्ये. ठीक आहे, घटप्रभा. त्यानंतरचा प्रश्न आहे, कोणती खाडी ही राज्याचे व कोकण किनारपट्टीचे अगदी दक्षिणेकडील टोक होय? हा प्रश्न देखील मोस्ट रिपीटेड आहे. तर बघा तेरेखोल. ठीक आहे, तेरेखोल हे योग्य उत्तर असणार आहे. तेरेखोल ही जी खाडी आहे ती बघा राज्याचे व कोकण किनारपट्टीचे अति दक्षिणेकडील टोक आहे, तेरेखोल खाडी. ओके, बऱ्याच वेळेला हा प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर प्रश्न आहे का, साताऱ्यातील महाबळेश्वरवरून रायगड जिल्ह्यातील पोलादपूर येथे जाताना कोणता घाट लागतो? कोणता लागतो मित्रांनो, तर आंबेनळी. पर्याय क्रमांक बी आंबेनळी हा जो घाट आहे तो रायगड जिल्ह्यातील पोलादपूर येथे जाताना, कुठून, महाबळेश्वरवरून रायगडमधील पोलादपूर येथे जाताना आंबेनळी हा घाट लागतो. ठीक आहे, आंबा घाट कोणत्या दोन ठिकाणांदरम्यान आहे मित्रांनो, तर रत्नागिरी कोल्हापूर. ठीक आहे, रत्नागिरी कोल्हापूर या दोन ठिकाणांदरम्यान आंबा हा घाट आहे. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे का, जालियनवाला बाग या गाजलेल्या कवितेचे कवी कोण आहेत? जालियनवाला बाग. ठीक आहे, तर या कवितेचे कवी आहेत कुसुमाग्रज. पर्याय क्रमांक सी कुसुमाग्रज या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. यांचं पूर्ण नाव काय, विष्णू वामन शिरवाडकर. ठीक आहे, तर यांची ही कविता आहे जालियनवाला बाग. ठीक आहे, केशवसुतांचं पूर्ण नाव काय आहे, कृष्णाजी केशव दामले. ठीक आहे, कृष्णाजी केशव दामले. त्यानंतर बघा गोविंदाग्रज यांचं पूर्ण नाव काय आहे, राम गणेश गडकरी. ठीक आहे, त्यानंतर कवी यशवंत यांचं पूर्ण नाव काय, यशवंत दिनकर पेंढारकर. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे का, पानिपत हे स्थळ खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? पानिपत. ठीक आहे मित्रांनो, हरियाणा राज्यामध्ये आहे. पानिपत हे जे ठिकाण आहे किंवा स्थळ आहे ते हरियाणा राज्यामध्ये आहे. ठीक आहे, हरियाणाचे मुख्यमंत्री कोण आहेत, नायब सिंग सैनी. ठीक आहे, नायब सिंग सैनी हे हरियाणाचे मुख्यमंत्री आहेत. राजधानी आहे चंदीगड आणि राज्यपाल आहेत बंधरू दत्तात्रेय. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, 4 ओव्हर 0 रन 3 विकेट घेणारा जगातील एकमेव बॉलर कोण बनलेला आहे? ठीक आहे मित्रांनो, या ठिकाणी बघा T20 वर्ल्ड कप चालू आहे. T20मध्ये एक बॉलर एकूण 4 ओव्हर टाकू शकतो. ठीक आहे, एक बॉलर. या ठिकाणी मित्रांनो पाऊस येतोय, थोडा आपण व्हिडिओ थांबवूया. तर या 4 ओव्हरमध्ये मित्रांनो 0 रन देऊन 3 विकेट घेणारा, ठीक आहे, 4 ओव्हर टाकल्या, एकही रन नाही दिला आणि 3 विकेट घेतल्या असा एकमेव बॉलर बनलेला आहे बघा. या ठिकाणी लॉकी फर्ग्युसन. पर्याय क्रमांक सी. ठीक आहे, प्रश्न हमखास विचारला जाऊ शकतो. लॉकी फर्ग्युसन हे उत्तर द्यायचं आहे. हा खेळाडू आहे बघा न्यूझीलंड या देशाचा. ठीक आहे, लॉकी फर्ग्युसन हा जो खेळाडू आहे तो न्यूझीलंड या देशाचा आहे. ठीक आहे, तर त्याने 4 ओव्हर मेडन 3 विकेट घेतलेले आहे. ठीक आहे, तर मित्रांनो कोणत्या संघाविरुद्ध, तर पापुआ न्यू गिनी. ठीक आहे, या संघाला बघा PNG असं म्हटलं जातं. PNG पापुआ न्यू गिनी या संघाविरुद्ध ही कामगिरी लॉकी फर्ग्युसनने केलेली आहे. ठीक आहे, आणि हा विश्वविक्रम त्याच्या नावावर झालेला आहे. ठीक आहे मित्रांनो, एक प्रश्न विचारला जाऊ शकतो. अलीकडेच ट्रेंट बोल्ट याने सर्व प्रकारच्या फॉर्मॅटमधून निवृत्तीची घोषणा केलेली आहे, तर तो कोणत्या देशाचा खेळाडू आहे? तर बघा ट्रेंट बोल्ट हा न्यूझीलंडचाच खेळाडू आहे. ठीक आहे, न्यूझीलंडचा गोलंदाज आहे. तर याने क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा अलीकडेच केलेली आहे. ठीक आहे मित्रांनो, थोडाफार पाऊस चालू असल्यामुळे व्हिडिओमध्ये नॉईस येऊ शकतं, त्यासाठी सॉरी. तर पुढील प्रश्न आपण पटापट कव्हर करून घेऊया. पुढील प्रश्न बघा, पाओ नुर्मी गेम्स 2024मध्ये बघा नीरज चोप्राने कोणते पदक जिंकलेले आहे? तर मित्रांनो
पाओ नुर्मी गेम्समध्ये बघा नीरज चोप्राने सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. ठीक आहे, पर्याय क्रमांक ए सुवर्ण या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. या स्पर्धा मित्रांनो फिनलँड देशामध्ये तुर्कू या ठिकाणी पार पडलेल्या आहेत. ठीक आहे, तुर्कू या ठिकाणी पार पडलेल्या आहेत या स्पर्धा. कोणत्या? पाओ नुर्मी गेम्स 2024. याच्यामध्ये आपल्या नीरज चोप्राने बघा 85.97 मीटर भाला फेकून 85.97 मीटर भाला फेकून सुवर्णपदक जिंकलेलं आहे. ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, जगातील सर्वात उंच रेल्वे पूल कोणत्या नदीवर बनलेला आहे? जगातील सर्वात उंच रेल्वे पूल आपल्या भारतामध्ये चिनाब नदीवर बनलेला आहे. ठीक आहे, चिनाब हे योग्य उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक डी. या ठिकाणी मित्रांनो पर्याय बघा यांगत्से. ठीक आहे, यांगत्से हा जो पर्याय. तर मित्रांनो प्रश्न विचारला जातो आशिया खंडातील सर्वात लांब नदी कोणती? तर बघा यांगत्से ही चीनमधील नदी आहे. तर ही आशिया खंडातील सर्वात लांब नदी आहे. हिला टोपण नावाने ओळखलं जातं बघा, छांग. ठीक आहे, छांग या नावाने देखील ओळखलं जातं. ही आशियातील सर्वात लांब नदी आहे. ठीक आहे, जर विचारलं जगातील सर्वात खोल नदी कोणती? तर बघा काँगो ही जगातील सर्वात खोल नदी म्हणून ओळखली जाते. जर प्रश्न विचारला जगातील सर्वात लांब नदी कोणती? तर नाईल ही जगातील सर्वात लांब नदी आहे. ठीक आहे, जर विचारलं जगातील सर्वात मोठी नदी कोणती? तर ॲमेझॉन ही जगातील सर्वात मोठी नदी आहे. ठीक आहे, सर्वात मोठी आणि सर्वात लांब नद्या वेगवेगळ्या. ठीक आहे, सर्वात मोठी ॲमेझॉन, सर्वात लांब नाईल. भारतातील सर्वात लांब नदी कोणती? गंगा. ठीक आहे, आपलं मूळ उत्तर आहे जगातील सर्वात उंच रेल्वे पूल चिनाब नदीवर जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशामध्ये बनवण्यात आलेला आहे. ओके, त्यानंतर प्रश्न बघा, जेक सुलिवन हे कोणत्या देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत? जेक सुलिवन. ठीक आहे, तर मित्रांनो हे आहेत बघा अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार. ठीक आहे, पर्याय क्रमांक डी अमेरिका. तर हा प्रश्न का घेतला आहे? तर मित्रांनो हे जेक सुलिवन हे आपल्या भारत दौऱ्यावर आहेत सध्या. ठीक आहे, तर त्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके, तर लक्षात ठेवायचं आहे जेक सुलिवन हे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत अमेरिका या देशाचे. ठीक आहे, आता आपल्या भारताचे कोण नवीन बनलेले आहेत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार? लगेच कमेंट करा. चला, तुम्हाला माहीत असलं पाहिजे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत भारताचे. ओके, त्यानंतर हा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणत्या खेळाडूने आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान शतकाचा विश्वविक्रम नोंदविला आहे? त्या ठिकाणी आपण बॉलिंगचा विक्रम पाहिलेला, आता हा बॅटिंगचा विक्रम देखील घडलेला आहे बघा. तर मित्रांनो साहिल चौहान हे योग्य उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक ए. तर साहिल चौहानने फक्त 27 चेंडूमध्ये 100 रन केलेले आहेत, म्हणजेच शतक केलेलं आहे. ठीक आहे, 27 बॉलमध्ये 100 रन किंवा शतक करणारा हा जगातील एकमेव खेळाडू बनलेला आहे सध्या साहिल चौहान. ठीक आहे, हा विक्रम याआधी क्रिस गेलच्या नावावर होता. त्याने 30 बॉलमध्ये सेंचुरी केली होती T20 सामन्यामध्ये, पण साहिल चौहानने त्याचा रेकॉर्ड मोडीत काढून 27 बॉलमध्ये 100 रन करून जगात बघा रेकॉर्ड केलेला आहे आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये. ठीक आहे, साहिल चौहान हा कोणत्या संघाचा खेळाडू आहे? इस्टोनिया. ठीक आहे, इस्टोनिया असं त्या संघाचं नाव आहे. इस्टोनिया या संघाचा खेळाडू आहे साहिल चौहान. ओके, हे सगळ्याला आपल्याला माहीत असलं पाहिजे. पुढील प्रश्न आहे बघा, कोणत्या देशाच्या शास्त्रज्ञांनी जगातील सर्वात लहान ब्रेन सेन्सर तयार केलेला आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी. चीन देशामधील शास्त्रज्ञांनी जगातील सर्वात लहान ब्रेन सेन्सर तयार केलेला आहे. चीनचे अध्यक्ष कोण आहेत? सी जिनपिंग. राजधानी आहे बीजिंग. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न बघा, कोणत्या राज्याच्या पोलिसांनी मिशन निश्चय अभियान सुरू केलेले आहे? मिशन निश्चय हे जे अभियान आहे ते बघा पंजाब राज्याच्या पोलिसांनी सुरू केलेले आहे. पंजाबचे मुख्यमंत्री त्या दृष्टीने लक्षात ठेवायचे आपल्याला भगवंत मान. ठीक आहे, भगवंत मान हे आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्री आहेत. पंजाब राज्याचे राज्यपाल आहेत बनवारीलाल पुरोहित आणि राजधानी आहे चंदीगड. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, संयुक्त राष्ट्र एजन्सीने कोणत्या भारतीय शेतकऱ्याला लँड हिरो म्हणून गौरवित केले आहे? लँड हिरो म्हणून घोषित केलेले तो पुरस्कार दिलेला आहे लँड हिरो नावाचा. कोणाला? तर बघा सिद्धेश सकोरे. पर्याय क्रमांक डी. सिद्धेश सकोरे याला संयुक्त राष्ट्र एजन्सीने लँड हिरो म्हणून
गौरव केला आहे त्याचा, सिद्धेश सकोरेचा. ठीक आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण काही महत्त्वाचे जी के आणि करंट अफेअर्सचे प्रश्न या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. तर या सर्व प्रश्नांची आपण रिव्हिजन मारून घेऊया. रिव्हिजन पूर्ण पाहायची आहे. ठीक आहे. आणि व्हिडिओच्या शेवटी 24 पैकी तुम्हाला किती उत्तरे बरोबर द्यायला जमली ते आम्हाला कमेंट करून सांगायचं आहे. ठीक आहे. तर चला रिव्हिजनला सुरुवात करूया. प्रश्न पहिला आहे बघा, ईशान्य ही दिशा खालीलपैकी कोणत्या दोन दिशांदरम्यान आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, उत्तर व पूर्व. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, रोमन लिपीमध्ये 100 हा अंक खालीलपैकी कसा लिहिला जातो? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, अलीकडेच पंतप्रधान मोदींना मिळालेला द ग्रँड क्रॉस ऑफ द लीजन ऑफ ऑनर हा कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, फ्रान्स. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, मानवी शरीरामध्ये एकूण किती मैल लांबीच्या रक्तवाहिन्या असतात? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी, 60,273 मैल. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, मुघल सम्राट औरंगजेबाने पुणे शहराला काय नाव दिले होते? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, मुहियाबाद. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, मुलीचा जन्म झाल्यास तिच्या नावे 5,000 रुपयाची FD ठेवण्याचा निर्णय कोणत्या ग्रामपंचायतीने घेतला आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, राणी उंचेगाव. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारताने जगाचे किती टक्के क्षेत्र व्यापलेले आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 2.42%. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, महाराष्ट्राच्या पर्यटनाचे घोषवाक्य काय आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, अमर्याद महाराष्ट्र. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, इन्सुलिन हे खालीलपैकी काय आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, संप्रेरक म्हणजेच हार्मोन. त्यानंतर प्रश्न आहे बघा, प्लेइंग इट माय वे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, सचिन तेंडुलकर. त्यानंतरचा प्रश्न आहे, जगातील सर्वात मोठे नदी बेट कोणते? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, माजुली. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी आशियातील सर्वात मोठे पक्षी अभयारण्य कोणते? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, भरतपूर. त्यानंतरचा प्रश्न आहे, कोणती खाडी ही राज्याचे व कोकण किनारपट्टीचे अगदी दक्षिणेकडील टोक होय? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, तेरेखोल. त्यानंतरचा प्रश्न आहे, साताऱ्यातील महाबळेश्वरवरून रायगड जिल्ह्यातील पोलादपूर येथे जाताना कोणता घाट लागतो? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, आंबेनळी. त्यानंतरचा प्रश्न आहे, जालियनवाला बाग या गाजलेल्या कवितेचे कवी कोण? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, कुसुमाग्रज. त्यानंतरचा प्रश्न आहे, पानिपत हे स्थळ खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, हरियाणा. त्यानंतरचा प्रश्न आहे, 4 ओव्हर 0 रन व 3 विकेट घेणारा जगातील एकमेव बॉलर कोण बनला आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, लॉकी फर्ग्युसन, न्यूझीलंड देशाचा. त्यानंतरचा प्रश्न आहे, पाओ नुर्मी गेम्स 2024 मध्ये नीरज चोप्राने कोणते पदक जिंकले आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, सुवर्ण. त्यानंतरचा प्रश्न आहे, जगातील सर्वात उंच रेल्वे पूल कोणत्या नदीवर बनला आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, चिनाब. त्यानंतरचा प्रश्न आहे, जेक सुलिवन हे कोणत्या देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, अमेरिका. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या खेळाडूने आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान शतकाचा विश्वविक्रम नोंदविला आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, साहिल चौहान. त्यानंतरचा प्रश्न आहे, कोणत्या देशाच्या शास्त्रज्ञांनी जगातील सर्वात लहान ब्रेन सेन्सर तयार केला आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, चीन. त्यानंतरचा प्रश्न आहे, कोणत्या राज्याच्या पोलिसांनी मिशन निश्चय
अभियान सुरू केले आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, पंजाब. त्यानंतरचा प्रश्न आहे, संयुक्त राष्ट्र एजन्सीने कोणत्या भारतीय शेतकऱ्याला लँड हिरो म्हणून गौरविले आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, सिद्धेश सकोरे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये 24 आणि त्या 24मध्ये इतर तसे मिळून 50 ते 60 प्रश्न कव्हर केलेले आहेत आणि त्याची रिव्हिजन देखील घेतलेली आहे. ठीक आहे, 24 प्रश्नांची रिव्हिजन ज्या विद्यार्थ्यांनी पाहिलेली आहे पूर्ण, त्यांनी त्यांचे किती उत्तर बरोबर आलेले आहेत ते कमेंट करून सांगायचं आहे. ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायचा आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला शेअर करायचं आहे. आणि जो काही पावसाचा थोडाफार नॉईस आलेला आहे तो थोडा मित्रांनो सहन करायचा आहे आणि मला त्यासाठी माफी करायची आहे. ठीक आहे, धन्यवाद.